नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेच्या 225 ते 250 जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे आणि यासाठी ते 1 ऑगस्ट पासून राज्याचा दौरा देखील करणार आहेत। एवढेच नाही तर विधानसभेला कोणाशीही युती करण्याच्या भानगडीत मनसे पडणार नाही असे देखील राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे। जवळपास 1 ऑगस्ट पासून माझा दौरा मी महाराष्ट्राचा सुरू करतोय आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका। जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी, वंचित बहुजन पार्टी यांच्या व्यतिरिक्त मनसे जनतेसमोर चौथा पर्याय देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून दिले आहेत। काहीही करून महाराष्ट्र सैनिकांना सत्तेत बसवणार असा निर्धार ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। यासाठी राज ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत आणि कार्यकर्त्यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असा राज आदेश त्यांनी दिला आहे। या निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी पक्षातील काही नेत्यांच्या माध्यमातून राज्याच्या सर्वेक्षण देखील केले आहे। तसेच आता पुन्हा एकदा जिल्हा पातळीवर कार्यकर्ते आणि मनसे पदाधिकारी यांच्याशी बोलून दुसरे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी बोलताना त्यांनी सांगितले आहे। आज तुम्हाला या सगळ्या आजच्या बैठकीला बोलवण्याचं कारण, महत्वाचं कारण म्हणजे हे सगळे जे सर्वे बिर्वे असतात ना, कोणाकडे ह्यांच्याकडनं सर्वे करून घ्या, त्याच्याकडनं सर्वे करून घ्या, याच्याकडनं ते किती फिरतात, काय फिरतात आपल्याला माहित नाही। आणि म्हणून मी पक्षामधली एक 4-4, 5-5 जणांची एक टीम केली। तुम्हाला कदाचित जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांना कदाचित माहिती नसेल, ते तुमच्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये येऊन गेले, तिथे त्यांचा सर्वे झाला, ते सगळ्या लोकांशी विचारपूस करून झाली, पत्रकारांशी झाली, इतर लोकांशी झाली, सगळ्यांशी झाली। पहिला सर्वे त्यांचा आला आपल्याकडे। आज मी तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणजे आता ते परत एक 4-5 दिवसासाठी येत आहेत त्या जिल्ह्यामध्ये, तेव्हा तुम्हाला भेटतील। काय मूळ परिस्थिती आहे ती नीट समजून सांगा। काय नीट परिस्थिती आहे याच्या नीट त्याचं आकलन करा। काय गोष्टींचं गणित घडू शकतं, काय गोष्टी होऊ शकतात याचा नीट विचार करा। तसेच जो उमेदवार योग्य असेल आणि ज्याच्यात निवडून येण्याची क्षमता असेल त्यालाच उमेदवारी मिळेल असे देखील ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितले आहे। आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, निवडून येण्याची कॅपॅसिटी असलेले, तयारी असलेले अशा लोकांनाच तिकीट दिली जातील। तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही। या मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली असून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा जोश आणि उत्साह भरला आहे। त्यात राज ठाकरे स्वतः मैदानात उतरणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील आनंद द्विगुणित झाला आहे। त्यामुळे राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला आणि वंचित बहुजन आघाडी यांना चौथा पर्याय देणार का आणि लोकांचा विश्वास जिंकण्यात राज ठाकरे आणि मनसे यांना किती प्रमाणात यश मिळेल हे येत्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मनसेने लोकसभेला नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। मात्र आता विधानसभेला मनसेने एकला चलोचा नारा दिला असून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले। लोकसभेला राज ठाकरे यांनी महायुतीच्या अनेक उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या होत्या। राज ठाकरेंनी जिथे प्रचार सभा घेतल्या तिथे महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला असा राजकीय अंदाज देखील व्यक्त होत आहे। मात्र तो पाठिंबा फक्त लोकसभेपुरता मर्यादित होता। विधानसभेला मनसे कोणाशीही युती करणार नाही असे संकेत राज यांनी दिले आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजकीय कारकीर्द सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्यांना चांगले यश प्राप्त झाले। 2009 मध्ये त्यांचे 13 आमदार निवडून आले होते। यानंतर त्यांचा राजकीय ग्राफ थोडा खाली आला आणि त्यांचे प्रतिनिधी जरी निवडले नसले तरी त्यांना मिळणारी मतांची टक्केवारी ही विलक्षणीय होती। मागील विधानसभेच्या निवडणुकीत मनसेला फक्त एका जागेवर म्हणजे कल्याणच्या राजू पाटील यांना आमदार बनवण्यात यश आले होते। मात्र आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत काहीही करून मला मनसेला सत्तेत बसवायचे आहे असा निर्धार राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बराच मोठा बदल झाला आहे। 2014 नंतर नरेंद्र मोदी यांची लाट होती। 2019 पर्यंत ही लाट कायम होती।
त्यामुळे 2024 मध्ये देखील महायुतीसोबत आल्यास त्याचा फायदा आपल्याला विधानसभेला होईल असा अंदाज कदाचित राज ठाकरे यांना असावा, म्हणून त्यांनी काही अटी शर्तींच्या आधारे पंतप्रधान होण्यासाठी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीचा सपशेल पराभव झाला. सध्या राज्यात महायुतीच्या विरोधात जनभावना आहे. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे 2 गट निर्माण झाले आहेत. त्यात मनसेने स्वबळाचा नारा दिला आहे. शिवाय अनेक उमेदवार आपल्याला संधी मिळेल या आशेने विविध पक्षांच्या वाटेवर आहेत. मात्र ज्यांना संधी मिळणार नाही ते एकला चलोची भूमिका घेऊन अपक्ष निवडणूक देखील लढवू शकतात. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कामाला लागले असून राज्यात जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पार्टी 150 ते 160 जागांची मागणी करत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गट देखील 100 जागांची मागणी करत आहे, तर राष्ट्रवादीचे अजित पवार गट देखील 90 जागांची मागणी करत आहे. महाराष्ट्रात विधानसभेसाठी 288 जागा आहेत. या सर्व पक्षांच्या जागा मागणीचा विचार केला तर त्याची संख्या 350 पेक्षा अधिक होते. त्यात अजून मित्र पक्षांना काही जागा द्यायच्या आहेत आणि मनसेसारखा मोठा पक्ष सोबत आला तर त्यांना देखील समाधानकारक जागा द्यायच्या आहेत. त्यामुळे जागा वाटपाच्या या लढाईत मनसेला समाधानकारक जागा मिळण्याची शक्यता नसल्याने कदाचित त्यांनी स्वबळाचा निर्णय घेतला असावा असा अंदाज आहे. शिवाय जनतेचा कल महायुतीच्या बाजूने नाही याचा देखील राजकीय अंदाज ठाकरे यांनी घेतला असावा. यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंनी एकत्र यावे यासाठी अनेक प्रयत्न झाले, मात्र ते अपयशी ठरले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय इच्छाशक्ती यांच्यापुढे एकत्र येण्याचे सर्व मार्ग बंद झाले. आता राज ठाकरे महायुतीसारख्या हिंदुत्ववादी शक्तींच्या विचारांसोबत आहेत, तर उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या समविचारी पक्षांच्या सोबत आहेत. त्यामुळे किमान नजीकच्या काळात तरी ठाकरे बंधू एकत्र येतील असे काही चित्र महाराष्ट्रात दिसत नाही. अशा सर्व वातावरणात मनसे किती प्रमाणात बाजी मारण्यात यशस्वी होईल हे आगामी काळात कळेलच. आणि या निवडणुकीत राज ठाकरेंची तोफ कोणाकडे असेल, कोण त्यांचे टीकेचे धनी असतील, काय त्यांचे राजकीय मुद्दे असतील, काय त्यांचे महाराष्ट्रासाठी विजन असेल, याकडे राज्याचे जनतेचे लक्ष लागून आहे. मूळ महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. हेच मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या विधानसभेचं तुमचं कॅम्पेन असलं पाहिजे, तुमचा प्रचार असला पाहिजे. एकमेकांवरती शिव्या द्यायच्या फक्त आणि दुसऱ्या शिव्या देत फक्त त्याच्यानंतर तुम्ही लोकांचं लक्ष विचलित करायचं, दुसरीकडे भरकटवायचं आणि ह्याच्यातनं सगळ्या निवडणुका करायच्या. हाताला काही लागणार नाही. निवडून आले. काल त्या सगळ्या यादीवरती मी बसलो होतो. अशी परिस्थिती मी आजपर्यंत कधी पाहिली नाही. सगळे मतदारसंघ पाहत होतो महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्रातल्या मतदारसंघामध्ये कोणी इथे कोण आमदार आहे, साहेब हा फलाना पण हा आमदार आहे, आता हा कुठच्या पक्षात आहे विचारावं लागतं. कोण कुठे गेलाय, कोण कुठच्या पक्षात आहे काही समजत नाही, काही कळत नाही. आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला या सर्व राजकीय पक्षांमध्ये जे काही घमासान होणार आहे ना ते न भूतो असं असेल, न भूतो. यापूर्वी मनसेने विविध आंदोलनातून महाराष्ट्राच्या लोकांची मने जिंकली आहेत. टोलसारखी आंदोलने त्यांनी यशस्वी करून दाखवली आहेत. मुंबई आणि राज्यात त्यांना चांगला जनाधार आहे. राजकारणातील एक सक्षम पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्याकडे पाहिले जाते. आता या निवडणुकीत राज ठाकरे आपल्या प्रचार सभांना जमणाऱ्या गर्दीला मतांमध्ये किती प्रमाणात परिवर्तित करू शकतात यावर पुढील राजकीय भविष्य अवलंबून आहे. निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या मोठ्या नेत्यांकडून राज ठाकरे यांची मनधरणी करून त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो. त्यास राज ठाकरे मान्यता देतील की नाही देतील हे येणारा काळच सांगू शकेल. तुर्तास तरी त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश आणि उत्साह निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे 2 महत्त्वाचे पक्ष आहेत. राजकारणात कायमच या पक्षांनी मराठी अस्मिता जपण्याचे काम केलं आहे. मात्र राज्याच्या राजकारणात बदलत्या समीकरणानुसार दोन्ही पक्षांनी आपली काही ध्येय आणि धोरणे बदलली आहेत. बदलत्या राजकीय समीकरणात हे पक्ष आता पुढे काय भूमिका घेतील हे येणाऱ्या काळात कळेलच. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला
स्वबळाचा नारा आणि निवडणुकीत मनसेला किती यश येईल या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.